बावनकुळे साहेब जरा प्लीज, त्या मच्छीमार लोकांच्या घराखालच्या जमिनी ह्या त्यांच्या नावावर नाहीत, ते टॅक्स त्यांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स घेतला जायचा, परंतु त्या सगळ्या जमिनी त्या सरकारी मालकीच्या गावठाणातल्या जमिनी होत्या, कोळीवाड्यातल्या, आणि म्हणून त्या त्यांच्या जमिनी नावावर व्हाव्यात याकरता आपण जवळजवळ 10 वर्ष संघर्ष केला। त्याची सुरुवात झाली, काही ठिकाणच्या जमिनी त्यांच्या नावावर व्हायला लागल्यात आणि आपल्याला माहीत आहे की त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल, त्यांना कर्ज काढायचं असेल तर बँकेकडे दागिने ठेवून त्यांना कर्ज काढावे लागतं। स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन जागा त्यांची नाही, त्यांची घरदारच तिथे आहेत, पण घरासमोर एवढं छोटंसं सुद्धा अंगण नाही, कारण सर्वांचीच लोकसंख्या वाढली, त्याबरोबर त्यांची लोकसंख्या वाढली, पण समुद्राच्या किनारी त्यांना जागा कुठली वाढणार, आणि ते जन्माला तिथेच येतात, लहानाचे मोठे तिथेच होतात आणि त्यांचा शेवट सुद्धा तिथेच होतो। आणि म्हणून अशा लोकांच्या नावावर जमिनी नाहीत, त्याचा स्पेशल ड्राईव्ह सुरू आहे। पण ज्या पद्धतीनं आता तुम्ही हे विधेयक आणलं राजुरा वगैरे ह्या भागाकरता, मी म्हणून बोलायला उभा आहे, अशाच पद्धतीचं एक विधेयक आणून मच्छीमार बांधव खाडी किनारी किंवा समुद्र किनारी दोन्ही ठिकाणी, या मच्छीमार बांधव हा जातपातीचा विषय नाही, खाडी किनारी किंवा समुद्र किनारी जे असतील त्यांच्या स्वतःच्या पिढ्यानपिढ्या रहिवास असलेल्या जमिनी ह्या अशाच पद्धतीनं एका कायद्याच्या फटकाऱ्याप्रमाणे त्यांच्या नावावर आपण आणाव्या याकरता म्हणून या बिलाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करायला उभा आहे। आपल्याला विषय पटलेला दिसतोय, आपण तो जर मनामध्ये आणलं तर खरोखर या लोकांचे पिढ्यानपिढ्याचे जे काही अंधार आहे किंवा पिढ्यानपिढ्याचा जो काही त्रास आहे तो संपवण्याचं भाग्य तुम्हाला मिळेल। राजुरावाले जसं तुमचं अभिनंदन करतायत तसे 1 मिनिट आम्ही सगळे कोकणचे लोक तुमचं अभिनंदन करू, आणि म्हणून हा एका आपल्या विधेयकाच्या माध्यमातून त्यांच्या नावावर त्यांच्या घराखालच्या जमिनी सगळ्या कराल काय